नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आरसीसी. तर आपण सेक्शन 3 या टॉपिकचा डिस्कस करतोय. इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स. इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरच्या डिटेलमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. प्रीवियस क्लासमध्ये आपण सुरुवात केली होती व्हेरियस टर्म्स रिलेटेड विथ इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्सच्या डिस्कशनला. झालेले टर्म्स रेजिस्टन्स, इट इज व्होल्टेज अपॉन करंट, then conductance G, it is reciprocal of resistance, then specific conductance कप्पा, त्याला साध्या भाषेत K ॲझ्युम करा म्हणलंय मी. K इक्वल टू GL/A हा फॉर्म्युला तयार केला होता. स्पेसिफिक कंडक्टन्सच्या 3 डेफिनेशन सांगितल्या होत्या. वेन लेंथ युनिटी, एरिया युनिटी, त्यावेळेसचा कंडक्टन्स म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स, किंवा रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स, किंवा 1 सेंटीमीटर क्यूब किंवा 1 मीटर क्यूब सोल्युशनचा कंडक्टन्स, युनिट व्हॉल्यूमचा कंडक्टन्स म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स. त्यानंतर आपण चालू केला होता मोलार कंडक्टन्स हा टर्म. मोलार कंडक्टन्स, जेव्हा सोल्युशनमध्ये 1 मोल इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट असतो, सोल्युशनमध्ये जर 1 मोल इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व्ह झालेला असेल त्यावेळेसचा कंडक्टन्स म्हणजे मोलार कंडक्टन्स. ठीक आहे. मोलार कंडक्टन्स आणि स्पेसिफिक कंडक्टन्स मध्ये एक रिलेशन आहे, लॅम्बडा m इक्वल्स टू k इंटू v. बट व्हॉट इज v? v इज दॅट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन विच कंटेन्स 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. 1 मोल इलेक्ट्रोलाइट असणारा व्हॉल्यूम म्हणजे v. ठीक आहे. त्यानंतर आपण या फॉर्म्युल्याला सीजीएस सिस्टीम आणि एसआय सिस्टीम मध्ये एक्सपांड केलं होतं. ठीक आहे. सीजीएस सिस्टीम मध्ये आलेला रिझल्ट होता लॅम्बडा m इक्वल टू 1000 k अपॉन मोलॅरिटी. तो फॉर्म्युला कधी वापरायचा आहे? जेव्हा स्पेसिफिक कंडक्टन्स k हा सायमन पर सेंटीमीटर किंवा पर ओहम पर सेंटीमीटर मध्ये दिलेला असतो आणि मोलॅरिटी दिलेली असते. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला एसआय सिस्टीमचा तयार केला, लॅम्बडा m इक्वल टू k/c. इथं c ला m म्हणता येत नाही कारण इथल्या c चा अर्थ, c चं युनिट वेगळे, मोल पर मीटर क्यूब, आणि के चं युनिट काय रे? सायमन पर मीटर. एसआय सिस्टीम. ठीक आहे का? तर कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा एवढं कळलं की क्वेश्चन सगळे सॉल्व्ह होतात. ओके, चला आता पुढे जाऊ. टर्म नंबर 5, इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स, लॅम्बडा EQ किंवा लॅम्बडा E. ठीक आहे. बघा, मोलार कंडक्टन्स आणि इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स मध्ये थोडासा फरक आहे. मी कंपॅरिझन मध्येच तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, मोलार आणि इक्विव्हॅलेंट. तर या 2 टर्म मध्ये फरक आहे. मोलार हा टर्म 1 मोलशी कनेक्टेड असतो. मोलार टर्म इज रिलेटेड विथ 1 मोल ऑफ सबस्टन्स. इक्विव्हॅलेंट इज रिलेटेड विथ 1 ग्राम इक्विव्हॅलेंट. 1 ग्राम इक्विव्हॅलेंट म्हणा किंवा सिम्पली 1 इक्विव्हॅलेंट म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच घेतला जातो. आता बघू दोन्हीमध्ये फरक काय आहे. ठीक आहे. लेट अस हॅव वन एक्झाम्पल. सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडचा 1 मोल, सल्फ्युरिक ॲसिडचा 1 मोल म्हणजे 98 ग्राम. कारण मोलशी कनेक्टेड कोणतं मास असतं रे? मोलार मास. मास कनेक्टेड विथ 1 मोल इज कॉल्ड मोलार मास. सल्फ्युरिक ॲसिडचं मोलार मास किती येतं? 98 ग्राम. म्हणून आपण म्हणतो 1 मोल सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे 98 ग्राम. पण एक इक्विव्हॅलेंट सल्फ्युरिक ॲसिड 98 ग्राम होत नाही. किती होतो मग? 49 ग्राम होतो. 49 ग्राम होतो. का बरं? कारण मला 1 ग्राम इक्विव्हॅलेंट किंवा 1 इक्विव्हॅलेंटचा विचार करत असताना कोणतं मास कन्सिडर करावं लागतं रे? इक्विव्हॅलेंट मास. लक्षात घ्या, 1 मोलचं मास मोलार मास, 1 ग्राम इक्विव्हॅलेंट किंवा 1 इक्विव्हॅलेंटचं मास म्हणजे त्याचं इक्विव्हॅलेंट मास. सांगा, सल्फ्युरिक ॲसिडचं इक्विव्हॅलेंट मास किती आहे? 49 ग्राम आहे. आलं का लक्षात? फरक लक्षात घ्या. ठीक आहे. बघा आता, 1 मोल इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह आहे. मी त्या सोल्युशनचा कंडक्टन्स मोजला, त्याला नाव काय दिलं आपण रे? मोलार कंडक्टन्स. म्हणजे माझ्याकडे एक सोल्युशन आहे, त्यामध्ये जर 98 ग्राम सल्फ्युरिक ॲसिड डिझॉल्व्ड असेल आणि मी जर त्या सोल्युशनचा कंडक्टन्स मेजर केला, मिळणाऱ्या कंडक्टन्सला मी काय म्हणणार? मोलार कंडक्टन्स. पण आता कन्सिडर करा की मी 49 ग्राम असणारं सोल्युशन कन्सिडर केलं. आपल्याकडे एक H2SO4चं सोल्युशन आहे, त्यामध्ये 49 ग्राम H2SO4 डिझॉल्व्ह आहे. तुम्ही जर याचा कंडक्टन्स मोजला, याला म्हणायचं इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स. फरक लक्षात घ्या, 1 मोल इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व्ह असतानाचा कंडक्टन्स म्हणजे मोलार कंडक्टन्स.
एक इक्विव्हॅलंट इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व असतानाचा कंडक्टन्स म्हणजे इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. सिंपल आहे ना. ओके. एक मोल इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व झाला त्याला काय म्हणायचं, मोलार कंडक्टन्स. एक इक्विव्हॅलंट डिझॉल्व झाला त्याला म्हणायचं इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. आता तुम्ही म्हणाल आम्हाला वन इक्विव्हॅलंट कसं समजणार. सिंपल थिंग आहे, कुठल्याही सबस्टन्सचं इक्विव्हॅलंट मास म्हणजे त्याचा वन इक्विव्हॅलंट. ठीक आहे, चला मी काही एक्झाम्पल सांगतो. वन इक्विव्हॅलंट ऑफ NaOH किती असतो रे सांगा. NaOHचे इक्विव्हॅलंट मास किती आहे. NaOHचे इक्विव्हॅलंट मास कसं काढणार रे. बेसचे इक्विव्हॅलंट मास कसं काढतात, मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय ॲसिडिटी. याची ॲसिडिटी 1 आहे, मॉलिक्युलर मास याचं किती येतं 40 येतं. बरोबर आहे का. 40 बघा, हे 23, हे 16 आणि हे 1. ठीक आहे, 40 येतं. 40/1 म्हणजे 40 ग्राम येतं. एक इक्विव्हॅलंट NaOH किती येतो रे 40 ग्राम येतो, कारण 40 हे त्याचं इक्विव्हॅलंट मास आहे. NaOHचा एक मोल पण 40 ग्रामच असतो. NaOHच्या केसमध्ये एक मोल म्हणजेच एक इक्विव्हॅलंट. एक मोल म्हणजेच एक इक्विव्हॅलंट. बऱ्याच केसेसमध्ये असं पाहायला मिळतं. बऱ्याच केसेसमध्ये मोल आणि इक्विव्हॅलंटचा अर्थ एकच निघतो. बऱ्याच सबस्टन्सचं मोलार मास आणि इक्विव्हॅलंट मास सेम आहे ना, त्यामुळं. ठीक आहे. आणखी एक्झाम्पल, समजा मी HCl घेतला, वन इक्विव्हॅलंट ऑफ HCl. व्हॉट इज इक्विव्हॅलंट मास ऑफ HCl 36.5 ग्राम. तुम्ही हे स्टडी केलंय बघा नॉर्मॅलिटीमध्ये. नॉर्मॅलिटीमध्ये तुम्ही हे स्टडी केलंय, त्याचाच वापर आपल्याला करावा लागतो. मान्य आहे का. ओके. आणखी एक्झाम्पल, समजा मी घेतला दुसरं एक एक्झाम्पल घेतो मी वेगळं थोडंसं. समजा मी घेतला HNO3 नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिडचा पण एक मोल आणि एक इक्विव्हॅलंट सारखंच येतं, कारण याचं मोलार मास आणि इक्विव्हॅलंट मास आयडेंटिकलच आहे, कारण याचा व्हॅलन्सी फॅक्टर 1 निघतो. हे किती येतं बघा, हे 1, हे 14, 15 झालं, 15 आणि हे 48, 3 ऑक्सिजनचं 63 ग्राम. किती येतं 63 ग्राम. ठीक आहे. फॉस्फोरिक ॲसिड कन्सिडर करा, H3PO4. याचं मोलार मास 98 ग्राम आहे फॉस्फोरिक ॲसिडचं, पण इक्विव्हॅलंट मास 98/3 आहे. 98/3 आहे का, तर याचा व्हॅलन्सी फॅक्टर किती निघतो 3 निघतो. फरक लक्षात आला का तुमच्या. मोलार कंडक्टन्स जेव्हा आपण मनामध्ये आणणार तेव्हा एक मोल इलेक्ट्रोलाइटचा विचार करायचा असतो. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स जेव्हा मनामध्ये आणणार तेव्हा एक इक्विव्हॅलंटचा विचार करायचा असतो. एक इक्विव्हॅलंट म्हणजे किती रे, त्याचा इक्विव्हॅलंट मास. ठीक आहे का. हे एक्झाम्पल तुम्ही मनामध्ये पॅक करून ठेवा. मी काय म्हणलं, 98 ग्राम H2SO4 असणाऱ्या सोल्युशनचा तू कंडक्टन्स मोजलास, येणाऱ्या कंडक्टन्सला तू काय म्हणशील मोलार कंडक्टन्स, कारण 98 ग्राम H2SO4 म्हणजे एक मोल आहे. ठीक आहे. 49 ग्राम असणारं H2SO4 सोल्युशन त्याचा कंडक्टन्स तू मोजलास, त्याला तू काय म्हणणार आहेस इक्विव्हॅलंट कंडक्टन्स, कारण 49 ग्राम म्हणजे एक इक्विव्हॅलंट किंवा 1 ग्राम इक्विव्हॅलंट H2SO4. ग्राम इक्विव्हॅलंट आणि इक्विव्हॅलंट दोन्ही एकच असतं. ग्राम शब्द प्रत्येक वेळेस वापरावा असं काही बंधन नाही. लक्षात आलं का सगळ्यांच्या इतकं मी बोललेलं. आता मी जाणार आहे डेफिनेशनकडे. ठीक आहे, चला नोट करा डेफिनेशन सगळेजण. द कंडक्टन्स ऑफ सोल्युशन, द कंडक्टन्स ऑफ सोल्युशन produced due to, the conductance of solution produced due to all the ions, produced due to all the ions when 1 gram equivalent, when 1 gram equivalent electrolyte, when 1 gram equivalent electrolyte is dissolved, it's called equivalent conductance. It's called equivalent conductance of that solution at that particular dilution. इथं परत at that particular dilution म्हणावंच लागतं, कारण सिमिलर टू मोलार कंडक्टन्स जेव्हा आपण वॉटर टाकत चालतो सोल्युशनमध्ये, इक्विव्हॅलंट कंडक्टन्सची व्हॅल्यू पण बदलू शकते, म्हणून प्रत्येक वेळेस मला at that dilution म्हणावंच लागतं. बघा मी वन शॉट म्हणतोय सगळीच डेफिनेशन. The conductance of solution produced due to all the ions, produced due to all the ions which are due to the conductance of solution produced due to all the ions, produced due to all the ions when 1 gram equivalent electrolyte is dissolved.
when 1 gram equivalent electrolyte is dissolved, it's called equivalent conductance of that solution at that particular dilution. लक्षात आलं का सगळ्यांच्या? तुम्ही काय करा, मोलार कंडक्टन्स आणि इक्विव्हॅलंट कंडक्टन्सला कंपॅरिझन फॉर्म मध्येच लक्षात ठेवा. ठीक आहे का? कारण फरक तेवढाच आहे. मोलार कंडक्टन्स मध्ये 1 मोल असतो, तर इक्विव्हॅलंट कंडक्टन्स मध्ये 1 ग्राम इक्विव्हॅलंट असतो. बस एवढाच फरक आहे, बाकी काहीच या दोन्ही कन्सेप्ट मध्ये फरक नाही. ओके, चला आता मी जातोय थोडंसं मॅथमॅटिकल डिस्कशन कडे, मॅथमॅटिकल पार्ट कडे इक्विव्हॅलंट कंडक्टन्सच्या. तर मॅथमॅटिकल पार्ट बघा काय असेल. ओके, मॅथमॅटिकल पार्टची आपल्याला आता स्टडी करायची. याचा फॉर्म्युला काय तयार करूत, याचं आणि स्पेसिफिक कंडक्टन्स एक रिलेशन आहे ते पण ठरवूत. ठीक आहे, ठीक आहे. रिलेशन बिटवीन स्पेसिफिक कंडक्टन्स के अँड इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. जसं आपण स्पेसिफिक कंडक्टन्स आणि मोलार कंडक्टन्स रिलेशन बघितलं ना, तसंच रिलेशन आहे स्पेसिफिक कंडक्टन्स आणि इक्विव्हॅलंट कंडक्टन्स मध्ये. रिलेशन एक्झॅक्टली सेम आहे. लॅम्बडा ई इक्वल्स टू के इंटू व्ही. लॅम्बडा ई इक्वल्स टू के इंटू व्ही. ठीक आहे. आता बघा सर, तुम्ही आम्हाला मागच्या क्लासमध्ये सांगितलं लॅम्बडा एम इक्वल टू के इंटू व्ही. आज सांगताय लॅम्बडा ई इक्वल टू के इंटू व्ही. राईट हँड साइड सेम झाल्या. मला एवढं मॅथ जमतंय. लॅम्बडा ई इक्वल टू लॅम्बडा एम. हो ना, लॅम्बडा ई इक्वल टू लॅम्बडा एम म्हणजे इक्विव्हॅलंट कंडक्टन्स आणि मोलार कंडक्टन्स दोन्ही एकच आहे. अरे दोन्ही एक असतं तर वेगळा टर्म कशाला असता? हे असं काहीच करता येत नाही. गडबड कुठं व्हायली बघा. फॉर्म्युला जरी दिसायला सारखा असला, ऍक्च्युली तो सारखा नाही. हे दोन्ही फॉर्म्युले दिसायला तुला सारखे दिसतायत, पण हे सारखे नाहीत. होय, मी बरोबर बोलतोय. फरक काय बघा. इथं हे जे व्हॉल्यूम आहे, या व्हॉल्यूमला बंधन टाकलं होतं. दिस इज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेनिंग containing 1 mole of electrolyte. Containing 1 mole of electrolyte. 1 मोल इलेक्ट्रोलाइट असणारं व्हॉल्यूम म्हणजे व्ही. मान्य? हे जे व्ही आहे ना, या व्हीचा अर्थ वेगळा आहे. दिस इज अगेन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन बट containing 1 gram equivalent of electrolyte. Containing 1 gram equivalent of electrolyte. फरक आहे ना मग? ठीक आहे ना. के सारखाच आहे दोन्हीकडे. केचा अर्थ काय आहे? स्पेसिफिक कंडक्टन्स आहे. फरक व्ही मध्ये. दिसायला व्ही सारखं आहे, पण ऍक्च्युली व्ही सारखं नाही. या फॉर्म्युल्यामधल्या व्हीचा अर्थ निघतो 1 मोल इलेक्ट्रोलाइट असणार व्हॉल्यूम. या व्हीचा अर्थ काय रे? 1 ग्राम इक्विव्हॅलंट असणार व्हॉल्यूम. फरक आहे ना मग. म्हणून म्हणायचं नाही लॅम्बडा एम आणि लॅम्बडा ई चे फॉर्म्युले सारखे आहेत. ते दिसायला सारखे आहेत पण सारखे नाहीत. होय, दिसायला सारखे आहेत पण ते ऍक्च्युली सारखे नाहीत. ठीक आहे का? अरे तुझ्या लक्षात आलं का? बघ, equivalent conductance equal to specific conductance into volume. But what is the meaning of this V? This is volume of solution. That volume of solution which contains 1 gram equivalent of electrolyte. Here it is that volume of solution which contains 1 mole of electrolyte. म्हणजे V चा अर्थच वेगळा आहे ना. V चा अर्थ वेगळा आहे. ठीक आहे का? आता मी काय करणार आहे? लॅम्बडा ई इक्वल टू के इंटू व्ही या फॉर्म्युल्याला, लॅम्बडा ई इक्वल टू के इंटू व्ही या फॉर्म्युल्याला एक्सपांड करणार आहे सीजीएस सिस्टीम मध्ये आणि एसआय सिस्टीम मध्ये. सीजीएस सिस्टीम मध्ये आणि एसआय सिस्टीम मध्ये मला याचं एक्सपान्शन करायचं आहे. एक्सपान्शन पण एक्झॅक्टली तसंच असणार आहे, फक्त सिम्बॉल बदलत चालणार आहेत. ओके, म्हणून आपण काही असं कंप्लीट डेरिव्हेशन करणार नाहीत. आपण डायरेक्ट त्याचे फॉर्म्युले स्टडी करणार आहोत. ओके, चला एवढं लिहा म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय हे लक्षात येईल. नोट करा. सो द रिलेशन बिटवीन equivalent conductance and specific conductance is like this. Lambda equal to k into V. V is volume of solution containing 1 equivalent. आता मी याला expand करतोय. So number 1, in CGS system,
कंपॅरिझनच करायचे बघा. आपण सीजीएस सिस्टीममध्ये मोलार कंडक्टन्सचा फॉर्म्युला काय काढला होता रे शेवटचा 1000 K अपॉन मोलॅरिटी, आठवा. ठीक आहे ना. सीजीएस सिस्टीममध्ये मोलार कंडक्टन्सचा हा फॉर्म्युला होता. आता इक्विव्हॅलेंट कंडक्टन्सचा फॉर्म्युला काय असेल बघा. मोलशी कनेक्टेड कोणतं कॉन्सन्ट्रेशन असतं, मोलॅरिटी. मोलशी कनेक्टेड कोणतं कॉन्सन्ट्रेशन असतं, मोलॅरिटी. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंटशी कनेक्टेड जो कॉन्सन्ट्रेशन टर्म असतो त्याचं नाव काय, यस यस कम ऑन, नॉर्मॅलिटी. काय असतं ते, नॉर्मॅलिटी. मोलशी कनेक्टेड मोलॅरिटी, नंबर ऑफ इक्विव्हॅलेंटशी कनेक्टेड नॉर्मॅलिटी. म्हणून फॉर्म्युल्यामध्ये फक्त तेवढा फरक होतो 1000 K अपॉन नॉर्मॅलिटी. कारण दोन्ही टर्म्स तर सिमिलरच आहेत ना. फरक कुठे यायला आहे, इन प्लेस ऑफ मोल देर इज ग्राम इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. म्हणून मोलच्या जागी आपण मोल आहे म्हणून मोलॅरिटी वापरत असतो ना. आता ग्राम इक्विव्हॅलेंट्स आहे म्हणून काय, नॉर्मॅलिटी. लक्षात आलं का, कंपॅरिझन मध्येच लक्षात घ्यायचंय तुम्हाला. आता बंधन असणार आहे या के वर. के चं युनिट काय असेल रे, मी लिहिलंय सीजीएस सिस्टीम, सो युनिट विल बी इन सायमन पर सेंटीमीटर, इन सायमन पर सेंटीमीटर. नॉर्मॅलिटीचं युनिट काय असतं रे, व्हॉट इज द युनिट ऑफ नॉर्मॅलिटी, ग्राम इक्विव्हॅलंट पर लिटर. जसं मोलॅरिटी मोल पर लिटर ना, मोलॅरिटी मोल पर लिटर, तसं नॉर्मॅलिटीचं युनिट काय असतं, ग्राम इक्विव्हॅलंट पर लिटर, ग्राम इक्विव्हॅलंट पर लिटर. ओके, मान्य. आता मी युनिट काढण्याचा प्रयत्न करतो लॅम्बडा ईचं, युनिट ऑफ लॅम्बडा ई, युनिट ऑफ लॅम्बडा ई. ठीक आहे का. आता पहा, मी काल पण सांगितलं होतं हा 1000 हा प्युअर नंबर धरायचा नाही. कारण 1000 येतंय कशासाठी, 1 लिटरचं 1000 ml मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. काल मी 1000चं युनिट काय घेतलं होतं रे, सेंटीमीटर क्यूब पर लिटर, आठवा. मोलार कंडक्टन्सचं युनिट काढताना आपण मी सांगितलंय ना तुम्हाला 1000 हा प्युअर नंबर नाही, 1000 इज हॅव्हिंग युनिट सेंटीमीटर क्यूब पर लिटर. का बरं, कारण 1 लिटरमध्ये 1000 सेंटीमीटर क्यूब असतात, 1 लिटरमध्ये 1000 सेंटीमीटर क्यूब असतात. बघा ना, मग या 1000चं युनिट जर काढायचं झालं, याला इकडं आणा. ठीक आहे, विचार करा थोडासा, काय येतं रे, देर आर 1000 सेंटीमीटर क्यूब पर लिटर, म्हणून सेंटीमीटर क्यूब पर लिटर 1000चं युनिट. ठीक आहे का. ओके. आता बघा, केचं युनिट सायमन पर सेंटीमीटर, नॉर्मॅलिटीचं युनिट ग्राम इक्विव्हॅलंट पर लिटर. मान्य. आता बघा मग काय काय कट होतं, हे पर लिटर कॅन्सल होईल. नाव रिझल्ट विल बी सायमन सेंटीमीटर स्क्वेअर, हे ग्राम इक्विव्हॅलंट वर गेलं, ग्राम इक्विव्हॅलंट इनवर्स, ग्राम इक्विव्हॅलंट इनवर्स. सिमिलर आहे, जसं मोलार कंडक्टन्सचं सीजीएस युनिट काय, सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल, तसंच इक्विव्हॅलंट कंडक्टन्सचं काय, सायमन सेंटीमीटर स्क्वेअर ग्राम इक्विव्हॅलंट, पर ग्राम इक्विव्हॅलंट. पर मोलच्या ऐवजी काय आलं, पर ग्राम इक्विव्हॅलंट. सिंपल आहे, व्हेरी सिंपल. माझं म्हणणं म्हणून तर तेच आहे, परत तुम्ही मोलार कंडक्टन्स आणि इक्विव्हॅलंट कंडक्टन्सची एकत्रित स्टडी करा, थोडासा फरक लक्षात येईल. बघा, मोलॅरिटीच्या जागी नॉर्मॅलिटी आलं आणि युनिटमध्ये पण पर मोलच्या ऐवजी ग्राम इक्विव्हॅलंट, पर ग्राम इक्विव्हॅलंट आलं. ओके, चला आता एसआय सिस्टीमचा फॉर्म्युला. एसआय सिस्टीम, इन एसआय सिस्टीम, इन एसआय सिस्टीम, इन एसआय सिस्टीम. चला सांगा मला, एसआय सिस्टीममध्ये आपण मोलार कंडक्टन्सचा काय फॉर्म्युला तयार केला, असं होतं का, लॅम्बडा एम इक्वल टू के बाय सी, लॅम्बडा एम इक्वल टू के बाय सी इन एसआय सिस्टीम. या केचं युनिट काय होतं रे, सायमन पर मीटर किंवा पर ओहम पर मीटर. केचं युनिट काय होतं, सायमन पर मीटर. सीचं युनिट काय होतं, मोल पर मीटर क्यूब. सीचं युनिट काय होतं, मोल पर मीटर क्यूब. कारण व्हॉट इज एसआय युनिट ऑफ व्हॉल्यूम, इट इज मीटर क्यूब. ठीक आहे का. आता इथं देखील तसाच फॉर्म्युला आहे, लॅम्बडा ई इक्वल टू के बाय सी. होय, एक्झॅक्टली सारखा फॉर्म्युला आहे. मग लगेच मनात आणायचं नाही की बघा उजवी बाजू सारखे म्हणून दोघांच्या डाव्या बाजू सारख्या, परत असा मूर्खपणा करायचा नाही. हे फॉर्म्युले दिसायला सारखेत, हे फॉर्म्युले दिसायला सारखेत, पण रियालिटीमध्ये त्यांच्यात फरक आहे. फरक कुठं आहे मग, फरक आहे सी मध्ये. सीचं युनिट असणार आहे इन इक्विव्हॅलंट पर मीटर क्यूब किंवा ग्राम इक्विव्हॅलंट पर मीटर क्यूब म्हणा.
इन ग्राम इक्विव्हॅलंट पर मीटर क्यूब. जसं मोल पर मीटर क्यूब होतं ना, तसं ग्राम इक्विव्हॅलंट पर मीटर क्यूब. ठीक आहे. या केचं युनिट SI सायमन पर मीटर, सायमन पर मीटर. आता याला जर थोडंसं तुम्ही सिम्प्लिफाय केलं, युनिट्स ऑफ लॅम्बडा ई, SI युनिट काढण्याचा मी प्रयत्न केला. बघा रे, सायमन तसंच राहील, हे वर शिफ्ट करा, मीटर स्क्वेअर येईल. परत एकदा पर ग्राम इक्वॅलंट, पर ग्राम इक्वॅलंट. बघा रे फरक काय झाला. सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्राम इक्वॅलंट, सायमन मीटर स्क्वेअर पर ग्राम इक्वॅलंट. मोलार कंडक्टन्स SI युनिट काय होतं रे, सायमन मीटर स्क्वेअर पर मोल. पर मोलच्या ऐवजी पर ग्राम इक्वॅलंट यायलं, मोलॅरिटीच्या ऐवजी नॉर्मॅलिटी यायलं, मोलार मासच्या ऐवजी इक्वॅलंट मास यायलं. बाकी सगळं सारखंच आहे. ठीक आहे का. हे C सारखे आहेत दिसायला, पण या Cचं युनिट काय होतं रे, मोल पर मीटर क्यूब होतं. लक्षात घ्या, हा C आणि हा C दिसायला सारखं आहे. जसं V सारखे आहेत ना K×V फॉर्म्युल्यामध्ये, पण V चे अर्थ वेगळे आहेत, तसंच या Cच्या बाबतीत आहे. मग सांगा सर, हा फॉर्म्युला मी कधी वापरू आणि हा फॉर्म्युला कधी वापरू. सिंपल थिंग आहे. ठीक आहे. बघा रे, हे दोन फॉर्म्युले पाठ करायचे तुम्हाला, कारण याच्यावर न्यूमरिकल प्रॉब्लेमच असतात. हा एक फॉर्म्युला आणि हा दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे. तुला काही कळलं नाही ना, ॲटलिस्ट ते फॉर्म्युले तरी पाठ कर, कारण तुला न्यूमरिकल फेस करायचे. ठीक आहे का. हा फॉर्म्युला कधी वापरू, क्वेश्चन वाच. क्वेश्चन वाचल्यानंतर स्पेसिफिक कंडक्टन्सचं युनिट बघ काय दिलंय तुला. 99% क्वेश्चनमध्ये स्पेसिफिक कंडक्टन्सचं युनिट सायमन पर सेंटीमीटरच दिसेल किंवा पर ओहम पर मीटर दिसेल. जेव्हा केचं युनिट सायमन पर सेंटीमीटर दिलं आणि तुला नॉर्मॅलिटी दिसली क्वेश्चनमध्ये, गो विथ दिस फॉर्म्युला. ठीक आहे. जर तू क्वेश्चन वाचलास, स्पेसिफिक कंडक्टन्सचं युनिट सायमन पर सेंटीमीटर नाहीच दिसलं, काय दिसलं, सायमन पर मीटर दिसलं. काय दिसलं, सायमन पर मीटर दिसलं. आता हा फॉर्म्युला. ठीक आहे का. म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स ठरवतो वेदर टू यूज दिस फॉर्म्युला ऑर दिस फॉर्म्युला. मोलार कंडक्टन्सच्या बाबतीत पण मी एक्झॅक्टली असंच सांगितलंय तुम्हाला. मान्य आहे का रे, लक्षात येते का. इक्वॅलंट कंडक्टन्स बघा, मी शेवटी परत एकदा सांगतोय. मोलार कंडक्टन्स रिलेटेड विथ 1 मोल इलेक्ट्रोलाइट, इक्वॅलंट कंडक्टन्स रिलेटेड विथ 1 ग्राम इक्वॅलंट इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे का. H2SO4चं एक्झाम्पल मनामध्ये आणा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. 1 मोल सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे त्याचं मोलार मास 98 ग्राम. 98 ग्राम तुम्ही H2SO4 डिझॉल्व्ह करून ठेवलाय, कंडक्टन्स मोजलात, काय म्हणणार त्याला, मोलार कंडक्टन्स. तुम्ही 49 ग्राम H2SO4 डिझॉल्व्ह करून ठेवलात, त्याचा कंडक्टन्स मोजलात, आता त्याला काय म्हणणार आहात तुम्ही, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. ठीक आहे का. 1 मोलशी कलेक्टेड मोलार कंडक्टन्स, 1 ग्राम इक्विव्हॅलंटशी कनेक्टेड इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. फॉर्म्युले सिमिलर आहेत फॉर्म्युले. ठीक आहे का. म्हणून दोघांची कंबाईन स्टडी करा, कंपॅरेटिव्ह स्टडी करा, तुमची मिस्टेक होणार नाही. घ्या मग लिहून. तर मोलार कंडक्टन्स आपण स्टडी केला, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स स्टडी केला. आता स्टडी करू त्या दोघांमध्ये असणारं रिलेशन, रिलेशन बिटवीन मोलार कंडक्टन्स अँड इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. बघा, फॉर्म्युल्याची हेल्प घेऊन लगेच तुम्हाला रिलेशन मिळून जाईल. मला सांगा, मोलार कंडक्टन्सचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी काय रे, 1000 K अपॉन मोलॅरिटी. मान्य. इक्विव्हॅलंट कंडक्टन्सचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ नॉर्मॅलिटी आहे 1000 K अपॉन नॉर्मॅलिटी. मान्य. मी दोघांचे CGS फॉर्म्युले घेतले. SI फॉर्म्युले घेतलं तर अडचण येईल, कारण सगळं सिम्बॉल सारखं आहे ना दिसायला, रिलेशन इझिली तयार होणार नाही, म्हणून आपण CGS ची हेल्प घेऊ. ठीक आहे का. आता बघा, मी काय करतो, मी काही करू शकतो, पण मी इथं काय करणार आहे, मी या दोघांना डिवाइड करणार आहे. मोलार कंडक्टन्स डिवाइडेड बाय इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. सो 1000 K अपॉन मोलॅरिटी, 1000 K अपॉन नॉर्मॅलिटी. मी डिवाइड करतोय, लॅम्बडा m आणि लॅम्बडा e. 1000 K कट झालं, 1000 K कट झालं. काय उरतं रे, मोलार कंडक्टन्स अपॉन इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इक्वल्स टू मोलार कंडक्टन्स अपॉन इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इक्वल टू. बघा आता हे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, हे वर जाईल. नॉर्मॅलिटी अपॉन मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी अपॉन मोलॅरिटी. मान्य आहे का. आता तुम्हाला माहिती असणारी एक गोष्ट मी इथं वापरणार आहे. मोलॅरिटी इट इज इक्वल टू, मोलॅरिटी इक्वल टू, सॉरी नॉट मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी इक्वल टू, नॉर्मॅलिटी इक्वल टू
एक्स फॅक्टर इंटू मोलॅरिटी. माहिती आहे तुला, नॉर्मॅलिटी म्हणजे एक्स फॅक्टर इंटू मोलॅरिटी. व्हॉट इज एक्स हिअर? एक्स इज व्हॅलन्सी फॅक्टर. एक्स इज व्हॅलन्सी फॅक्टर. तुम्ही पाहिलं ना सोल्युशन टॉपिकमध्ये, व्हॅलन्सी फॅक्टर. ठीक आहे का? मी एक्झाम्पल घेतो, लक्षात येईल तुमच्या, काही विशेष नाही. ॲज नॉर्मॅलिटी इज एक्स फॅक्टर इंटू मोलॅरिटी, पुट हिअर therefore lambda m upon lambda e equals to xm upon m, xm upon m. Okay, now m get cancelled, m cancel होतं. काय येतं रे? This implies lambda m equals to x factor into lambda e. मोलार कंडक्टन्स इज इक्वल टू एक्स फॅक्टर इंटू इक्वलंट कंडक्टन्स. मान्य आहे का रे? हे टर्म शिफ्ट केला तिकडं. लेट अस हॅव सम एक्झाम्पल्स. ठीक आहे. नंबर 1 HCl. चला सांगा रे, व्हॉट इज व्हॅलन्सी फॅक्टर ऑफ HCl? व्हॅलन्सी फॅक्टर कसा काढायचा असतो रे? चार्जेस वरून. किंवा ऍसिड आहे, ऍसिडचा व्हॅलन्सी फॅक्टर म्हणजे तो किती H+ देऊ शकतो. HCl एकच H+ देतो ना. For HCl, x equal to 1. Therefore, molar conductance equal to equivalent conductance. HCl चा मोलार कंडक्टन्स आणि इक्वलंट कंडक्टन्स सारखेच असतात, कारण त्याचा व्हॅलन्सी फॅक्टर एक आहे, कारण त्याची नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी इक्वल असते. HCl ची नॉर्मॅलिटी मोलॅरिटी इक्वल असते ना. ओके, गो विथ सेकंड. सल्फ्युरिक ॲसिड. चला बोला रे, सल्फ्युरिक ॲसिडचा एक्स फॅक्टर किती रे? सांगा, किती H+ देऊ शकतो रे सल्फ्युरिक ॲसिड? 2. मोलार कंडक्टन्स इक्वल टू इक्वॅलंट कंडक्टन्स. नाही, मोलार कंडक्टन्स इक्वल टू 2 इंटू इक्वॅलंट कंडक्टन्स. H2SO4 सोल्युशनचा मोलार कंडक्टन्स हा इक्वॅलंट कंडक्टन्सच्या डबल असतो. का बरं डबल असतो? कारण एक्स फॅक्टर किती आहे? 2 आहे. ओके, नेक्स्ट मी घेतलं ॲल्युमिनियम सल्फेट, Al2SO4 थ्राइस. आता हा सॉल्ट आहे. चला सांगा बरं मला, सॉल्टचा एक्स फॅक्टर कसा काढता? सॉल्टचा एक्स फॅक्टर काढण्यासाठी तुम्ही काय करता? एक तर टोटल कॅटायनचा पॉझिटिव्ह चार्ज किंवा टोटल ॲनायनचा निगेटिव्ह चार्ज. इथं बघा, एका ॲल्युमिनियमचा चार्ज +3 येतो, एका ॲल्युमिनियमचा चार्ज +3 असतो, 2 ॲल्युमिनियमचा चार्ज +6 येतो. किती येतो? +6 येतो. किंवा सल्फेट घ्या, एका सल्फेटचा चार्ज -2 असतो, एका सल्फेटचा चार्ज -2 असतो, 3 सल्फेटचा -6. तर आपल्याला या चार्जेसचं मॅग्निट्यूड घ्यायचं असतं, आयदर टोटल पॉझिटिव्ह चार्ज और टोटल निगेटिव्ह चार्ज. व्हॉट इज दॅट व्हॅल्यू? 6. याचा एक्स फॅक्टर किती येईल रे? 6 येईल, कारण सॉल्टचा एक्स फॅक्टर म्हणजे आयदर टोटल पॉझिटिव्ह चार्ज और टोटल निगेटिव्ह चार्ज. सिन्स एक्स फॅक्टर इज 6, what I can write, molar conductance is 6 times of equivalent conductance. Molar conductance is 6 times of equivalent conductance. मान्य आहे सगळ्यांना? चला आणखी एक एक्झाम्पल. K2SO4, भारी एक्झाम्पल आहे बघा हे. K2SO4 डॉट Al2SO4 थ्राइस डॉट 24H2. हा कंपाऊंड सगळ्यांनी पाहिलाय आणि मीच तुम्हाला दाखवलाय हा कंपाऊंड. जेव्हा मी कोऑर्डिनेशन कंपाऊंड टॉपिकला सुरुवात केली होती, पहिल्या लेक्चरमध्ये आपण डबल सॉल्ट आणि कॉम्प्लेक्स सॉल्ट हा डिफरन्स पाहिला होता. हे डबल सॉल्टचं फेमस एक्झाम्पल आहे. दिस इज पोटॅश ॲलम. विषय निघालाय म्हणून सांगतोय. कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा टॉपिक आपला झाला होता बघा, 20% झाला होता. म्हणून असं समजू नका की तो टॉपिक संपलाय आणि यांनी डिक्लेअर वगैरे केले का, तसं बिलकुल नाही. तो टॉपिक मी परत एकदा बिगिनिंग पासून टीच करणार आहे, एकदम सुरुवातीपासून, पहिल्या पॉईंट पासून शेवटपर्यंत परत एकदा आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे ना? तर तो टॉपिक परत एकदा आपल्याला स्टडी करायचा, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. ओके, चला. पोटॅश ॲलमचा एक्स फॅक्टर सांगा बरं कसा काढायचा? परत एकदा तेच, टोटल पॉझिटिव्ह किंवा टोटल निगेटिव्ह चार्ज. बघा, 2 पोटॅशियमचा चार्ज +2 मान्य. मी पॉझिटिव्हवर फोकस करतो. ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट फिक्स असते +3, 2 ॲल्युमिनियम +6. वॉटरला कन्सिडर करायचं नसतं, कारण ते वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे
आणि वॉटरमध्ये काही चार्जेस नसतात, तो काही आयोनिक कंपाऊंड नाही, ठीक आहे ना. तर टोटल पॉझिटिव्ह चार्ज बघा, हे 2 आणि हे 6 किती येतं रे, 8. हे 2 आणि हे 6 8 येतं, मान्य. किंवा निगेटिव्ह घे, तुला निगेटिव्ह आवडतंय निगेटिव्ह घे, नो प्रॉब्लेम. बघ, एक सल्फेट -2, इथं 3 सल्फेट आहेत, -6, -2 -6 -8. टोटल पॉझिटिव्ह 8 येत आहे, टोटल निगेटिव्ह पण 8 येत आहे. दोन्हीपैकी एक घ्यायचं असतं तर याचा एक्स फॅक्टर किती येतो रे, 8 येतो. म्हणून मी म्हणणार आहे पोटॅश ॲलमचा मोलार कंडक्टन्स हा 8 टाइम्स असतो इक्वॅलंट कंडक्टन्स, 8 टाइम्स ऑफ इक्वॅलंट कंडक्टन्स. लक्षात येतंय का तुमच्या? मोलार कंडक्टन्स इज एक्स फॅक्टर इंटू इक्वॅलंट कंडक्टन्स. तर मी अशी काही एक्झाम्पल्स घेतले की तुम्हाला ते रिलेशन लक्षात यावं. एक्स फॅक्टर म्हणजे काय, तर व्हॅलन्सी फॅक्टर. तुम्ही सोल्युशन टॉपिकमध्ये स्टडी केलेलं, ठीक आहे ना, इक्वॅलंट मास कन्सेप्टमध्ये मे बी तुम्हाला टीच केलं असावं, ठीक आहे ना. त्यावरून हे रिलेशन काढता येतात, ठीक आहे का. ओके, मान्य. चला नोट करा. पुढच्या टर्मकडे जातोय. मोलार कंडक्टन्स झालं, इक्वॅलंट कंडक्टन्स देखील झालं. गो विथ नेक्स्ट. सेल कॉन्स्टंट. सिम्बॉल 2 आहे त्याला, एक तर बी किंवा दुसरा जी स्टार, पण मॅक्झिमम टाइम तुम्हाला सिम्बॉल बीच वापरलेला दिसेल, ठीक आहे. कन्सेप्ट बघा काय आहे. सपोज आय वॉन्ट टू मेजर द कंडक्टन्स ऑफ एनी सोल्युशन. मला एखाद्या सोल्युशनचा कंडक्टन्स मोजायचा आहे, तर तो कसा मोजला जातो, तो मोजण्यासाठी एका ॲपरेटसचा वापर केला जातो, कंडक्टिव्हिटी सेल. कंडक्टिव्हिटी सेल, ठीक आहे. कंडक्टिव्हिटी सेल एक असं इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचा वापर करून आपण कुठल्याही इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनचा कंडक्टन्स मोजू शकतो. पोटेन्शियोमेट्रिक मेथड असते, पोटेन्शियोमीटर वायर मेथड माहिती असेल ना फिजिक्समधली, ती मेथड वापरून या सेलमध्ये, या ॲपरेटसमध्ये कंडक्टन्स मोजता येतो. तर ॲपरेटस खूप हेवी आहे, पण त्यातला जेवढा कामाचा भाग आहे, जेवढा आपल्याला साठी कामाचा भाग आहे तेवढा मी ड्रॉ करतोय, ठीक आहे. तर बघा, एक वेसल असतं, या वेसलमध्ये 2 इलेक्ट्रोड्स असे डीप केलेले असतात प्लॅटिनमचे. हा एक प्लॅटिनम इलेक्ट्रोड, हा दुसरा प्लॅटिनम इलेक्ट्रोड, ठीक आहे. हे असं कॉन्टॅक्ट, म्हणजे इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला परत त्या इन्स्ट्रुमेंटचा दुसरा भाग असेल, त्याच्यातला कामाचा भाग फक्त मी इथं ड्रॉ केलाय, ठीक आहे. व्हॉट आर दिस टू? दिस टू आर इलेक्ट्रोड्स. हे 2 इलेक्ट्रोड्स आहेत. याच्यामध्ये ते सोल्युशन भरलं जातं ज्या सोल्युशनचा तुम्हाला कंडक्टन्स मोजायचा आहे. याला काय म्हणायचंय? कंडक्टिव्हिटी सेल. आता बघा, या कंडक्टिव्हिटी सेलमध्ये हे जे 2 इलेक्ट्रोड्स असतात ना, हे फिक्स करून ठेवलेले असतात, म्हणजे हे हलत नाहीत, फिक्स असतात ते, ठीक आहे. म्हणून या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ना, या 2 प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स मधलं जे डिस्टन्स आहे ना, त्याला जर मी सिम्बॉल घेतला L, हे फिक्स असतं, ते कधीच बदलत नाही. का तर हे इलेक्ट्रोड जागच्या जागीच असतात, ते हलत नाहीत. म्हणून 2 इलेक्ट्रोड्स मधलं सेपरेशन डिस्टन्स बदलेल का रे? नाही. 2 इलेक्ट्रोड्स मधलं सेपरेशन डिस्टन्स बदलत नाही, म्हणजे L बदलत नाही, मान्य. आता परत हे जे इलेक्ट्रोड्स आहेत ना, या इलेक्ट्रोडचा क्रॉस सेक्शनल एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया कळतो ना, क्रॉस सेक्शनल एरिया त्याला मी ॲझ्युम करतो A. क्रॉस सेक्शनल एरिया त्याला मी काय ॲझ्युम करतोय? A. L बदलत नसतं, कारण इलेक्ट्रोड फिक्स आहेत, ते हलत नाहीत. तसंच एरिया देखील बदलत नाही. इलेक्ट्रोडचा एरिया कसा बदलेल रे? पॉसिबल आहे का? नाही. तर 2 इलेक्ट्रोडचं सेपरेशन डिस्टन्स L हे बदलत नसतं, ते कॉन्स्टंट असतं. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A हा देखील कॉन्स्टंट असतो. जर L कॉन्स्टंट असेल, A कॉन्स्टंट असेल, थिंक फॉर दिस रेशिओ L/A. हा बदलेल का? L/A बदलेल का? नाही. L आणि A कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे L आणि A चा रेशिओ देखील कॉन्स्टंट असतो. कुठल्याही कंडक्टिव्हिटी सेलसाठी मी जर L आणि A चा रेशिओ फाइंड केला, त्याला काय म्हणायचं? सेल कॉन्स्टंट. त्याला काय म्हणायचं? सेल कॉन्स्टंट. तुमच्या लगेच लक्षात येईल, मी डेफिनेशन लिहितोय, ठीक आहे. डेफिनेशन बघा, सेल कॉन्स्टंटची डेफिनेशन, ठीक आहे. द रेशिओ ऑफ separation distance, the ratio of separation distance between two platinum electrodes, and area of cross section,
इलेक्ट्रोडचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इट्स कॉल्ड सेल कॉन्स्टंट. याला काय म्हणतात रे? सेल कॉन्स्टंट म्हणतात. काही विशेष काम केलं नाही, एल आणि ए ला डिवाइड केल्यानंतर सेल कॉन्स्टंट मिळतो. याचा वापर करून डेफिनेशन तयार केली आहे. बघा काय, द रेशिओ ऑफ सेपरेशन डिस्टन्स बिटवीन टू प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स अँड दिअर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणतो मी. दिअर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इट्स कॉल्ड सेल कॉन्स्टंट. दॅट इज सेल कॉन्स्टंट बी. सिम्बॉल काय आहे? बी. इट इज इक्वल टू एल डिवायडेड बाय ए. व्हॉट इज एल? सेपरेशन डिस्टन्स, दोन इलेक्ट्रोड मधलं अंतर एल. व्हॉट इज ए? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ठीक आहे का? लक्षात आलं का तुझ्या? सांग मग युनिट काय असेल? सीजीएस युनिट काढू अगोदर. सीजीएस युनिट, सीजीएस युनिट. ठीक आहे, कसं काढशील रे? फॉर्म्युल्यावरून बघ. सीजीएस युनिट लेंथ आहे, डिस्टन्स आहे. डिस्टन्सचं सीजीएस युनिट काय रे? सेंटीमीटर. एरियाचं काय रे? सेंटीमीटर स्क्वेअर. मान्य आहे का? सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर स्क्वेअर काय येतं? पर सेंटीमीटर. काय येतं? पर सेंटीमीटर. मान्य? ओके. एसआय युनिट काढू. एसआय युनिट, एसआय युनिट बघा. एसआय युनिट कसं काढणार? लेंथचं एसआय युनिट बघ रे, मीटर. लेंथचं एसआय युनिट काय? मीटर. एरियाचं काय? मीटर स्क्वेअर. काय मिळतं मग? पर मीटर. सो सीजीएस युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट इज पर सेंटीमीटर. एसआय युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट इज पर मीटर. गॉट इट? लक्षात आलं का? व्हॉट इज सेल कॉन्स्टंट? दोन इलेक्ट्रोडचं डिस्टन्स, त्यांच्यामधलं डिस्टन्स आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन याचा रेशिओ काढला, त्याला काय म्हणलं जातं? सेल कॉन्स्टंट म्हणलं जातं. कॉन्स्टंट शब्द का आला? कारण एल कॉन्स्टंट असतो, ए पण कॉन्स्टंट असतो, म्हणून एल आणि एचा रेशिओ देखील कसा असेल रे? कॉन्स्टंट असेल. ठीक आहे का? या सेलमध्ये सोल्युशन कोणतं भरलं हे मॅटर करत नाही. ठीक आहे, म्हणजे मी याच्यात सल्फ्युरिक ऍसिड भरलं, HCl भरलं, NaOH भरलं, KCl भरलं, ऍसिडिक ऍसिड भरलं, मॅटर करत नाही. या सेलचा सेल कॉन्स्टंट कधीच बदलत नाही. मध्ये कोणतं सोल्युशन भरलं याच्यावर ते डिपेंड राहत नाही. म्हणजे असं नसतं मी या सेलमध्ये HCl भरला तेव्हा सेल कॉन्स्टंट वेगळा, या सेलमध्ये सल्फ्युरिक ऍसिड भरला तेव्हा सेल कॉन्स्टंट वेगळा. नो. फॉर ईच अँड एव्हरी सोल्युशन which is filled in same conductivity cell, cell constant is taken to be equal. म्हणजे मी या सेलमध्ये HCl भरला, सेल कॉन्स्टंट फिक्स आहे. H2SO4 भरला, जो HCl ला वापरला तोच H2SO4 ला वापरता येतो, कारण सेल कॉन्स्टंट ही क्वांटिटी बदलत नाही. मध्ये कोणतं सोल्युशन भरलंय यावर ते डिपेंड राहत नाही. ठीक आहे, लक्षात आला का? कॉन्सेप्ट लक्षात आला? मग करा नोट. आता या सेल कॉन्स्टंटशी कनेक्टेड काही महत्त्वाचे फॉर्म्युलेज. आपण जेवढे फॉर्म्युले आतापर्यंत पाहिले ना, स्पेसिफिक कंडक्टन्सचा पाहिला, मोलार कंडक्टन्स पाहिला, इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स पाहिला, त्या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये मी आता सेल कॉन्स्टंट एंटर करणार आहे, सेल कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करणार आहे. ठीक आहे, बघा फॉर्म्युला नंबर 1. फॉर्म्युला नंबर 1. ठीक आहे, B इक्वल्स टू KR. B इक्वल्स टू KR. मी याला प्रूव्ह करून दाखवणार आहे. कसं आलं हे? सेल कॉन्स्टंट म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स आणि रेजिस्टन्सचा गुणाकार. बट हाऊ? बघा सिंपल थिंग आहे. आपण हा फॉर्म्युला पाहिला, K इक्वल टू GL बाय, K इक्वल टू GL बाय, ठीक आहे, किंवा K इक्वल टू जीलाच मी म्हणलं होतं 1/R. रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल कंडक्टन्स, कंडक्टन्सचा रेसिप्रोकल रेजिस्टन्स, दोन्ही बाजूला जमतं ते. ठीक आहे, पण सांगा मला व्हॉट इज L बाय ए रे? सेल कॉन्स्टंट आताच सांगितलं, L बाय ए म्हणजे B. बघ काय येतं, या R ला तिकडे शिफ्ट कर, B इक्वल टू KR येतं का नाही? B इक्वल टू KR येतं का नाही? ओके, येतं. सांगा सर हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवू? खूप सोपं काम आहे रे. B इक्वल टू KR ला असं लक्षात ठेवा, बक्र बक्र, बघ बकर बक्र, श्रावण महिना आहे. ठीक आहे, बक्र. लक्षात आलं का? हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला. बऱ्याच न्यूमरिकल प्रॉब्लेम मध्ये बक्र वापरावं लागतं, लक्षात ठेवा. स्पेसिफिक कंडक्टन्स आणि रेजिस्टन्सचा गुणाकार केला की काय मिळत असतो? सेल कॉन्स्टंट मिळत असतो. हा पहिला फॉर्म्युला मी प्रूव्ह करून दाखवला. ठीक आहे का? आता दुसरा फॉर्म्युला बघा, सेकंड फॉर्म्युला.
मोलार कंडक्टन्स इक्वल टू 1000 B अपॉन mr, 1000 B अपॉन mr. कसं येतं हे मी प्रूव्ह करून दाखवतो बघ तुला. प्रूफ आपल्याकडे फॉर्म्युला आहे लॅम्बडा m इक्वल टू 1000K अपॉन मोलॅरिटी, 1000K अपॉन मोलॅरिटी. मान्य बघा आताच तयार केला आपण. B इक्वल टू KR, बट आय कॅन से K इक्वल टू B बाय R, K इक्वल टू B बाय R म्हणता येईल का नाही तुला. या K च्या जागी B अपॉन R टाक, काय तयार होतं बघ 1000 B अपॉन mr. ठीक आहे. देअरफॉर लॅम्बडा m इक्वल्स टू 1000 B अपॉन mr. मान्य आहे का. काय केलं लक्षात आलं का. हा फॉर्म्युला आपण तयार केला ना CGS सिस्टीमचा. इथं जो K आहे स्पेसिफिक कंडक्टन्स आहे, या K च्या जागी B बाय R टाकलं. कुठून इथून बघ ना K इक्वल टू B बाय R. सिंपल. ठीक आहे. सिमिलरली तिसरा फॉर्म्युला बघा, तिसरा फॉर्म्युला. ठीक आहे. लॅम्बडा E इक्विवेलेंट कंडक्टन्स इक्वल टू 1000 B अपॉन nr, 1000 B अपॉन nr. मान्य. कसा आला असेल सांगा बरं. प्रूफ याचा पण प्रूफ देतो बघा. प्रूफ आपण इक्विवेलेंट कंडक्टन्सचा फॉर्म्युला तयार केला. इक्विवेलेंट कंडक्टन्स इक्वल टू 1000K अपॉन नॉर्मॅलिटी, 1000K अपॉन नॉर्मॅलिटी. ठीक आहे. मला सांगा या फॉर्म्युल्यामध्ये जर मी बट K इक्वल टू BR टाकलं, K इक्वल टू B बाय R, या फॉर्म्युल्यामध्ये मी K च्या जागी B बाय R टाकलं, काय मिळेल रे. सिमिलरली लॅम्बडा E इक्वल टू 1000 B अपॉन nr. तुला हे डेरिवेशन समजत नाही का. लय दलिंदर आहे मग तू. तुला जर एवढं साधं समजत नसलं तर. ठीक आहे. समजतच नाही ना, काम कर. हे बघ हा एक पाठ करून टाक, हा दुसरा पाठ करून टाक आणि हा तिसरा पाठ करून टाक. यस दिस. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेव. ठीक आहे का. म्हणजे टाइम सेव्ह होईल तुझा. एक्झाम मधला टाइम सेव्ह करण्याचाच मी कधी प्रयत्न करत असतो. मला सेल कॉन्स्टंट दिला, रेजिस्टन्स दिला, नॉर्मॅलिटी दिली, सांगा इक्विवेलेंट कंडक्टन्स काय. डायरेक्ट होतंय. तुला जर हा शॉर्टकट माहिती नसेल तर तू डोकं खाजवत बसणार, खूप विचार करावा लागणार, खूप टाइम वेस्ट होणार. सो बेटर टू रिमेंबर दिस. तुला सेल कॉन्स्टंट दिला, मोलॅरिटी दिली, रेजिस्टन्स दिला, फाइंड मोलार कंडक्टन्स म्हणलं, गो विथ दिस फॉर्म्युला. सिंपल थिंग. ठीक आहे का. अरे आलं का लक्षात सगळ्यांच्या. ओके. आता एक महत्वाची गोष्ट नंबर 4. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर 2 electrolytic solutions, for 2 electrolytic solutions, for 2 electrolytic solutions filled in same conductivity cell, filled in same conductivity cell, filled in same conductivity cell. 2 इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहेत, एकाच कंडक्टिव्हिटी सेल मध्ये भरले. B1 इक्वल टू B2. पहिल्या सोल्युशनचं नाव 1, दुसऱ्याचं नाव 2. B1 इक्वल टू B2. मी मगाशी म्हणलं कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट कधीच बदलत नाही. मध्ये HCl भरला काय, सल्फ्युरिक ऍसिड भरला काय, NaOH भरला काय, KCl भरला काय, नाही आणखी दुसरं काही भरलं. सेल कॉन्स्टंट इज ऑलवेज कॉन्स्टंट ॲज लॉंग ॲज कंडक्टिव्हिटी सेल इज सेम. ठीक आहे का. क्वेश्चन मध्ये जर तुला सेम कंडक्टिव्हिटी सेल दिसलं तर लक्षात ठेव तुला सेल कॉन्स्टंट इक्वेट करायचे आहेत, कारण सेल कॉन्स्टंट कधीच बदलत नाही. पहिलं सोल्युशन भरल्या असतानाचा सेल कॉन्स्टंट, दुसरं सोल्युशन भरला असतानाचा सेल कॉन्स्टंट इक्वल. आता बघा B इक्वल टू KR याचा मी वापर करतो. K1 इक्वल टू R1 इक्वल्स टू K2 इंटू R2. मान्य. B इक्वल टू KR मी वापरलं रे, तर पहिल्या सोल्युशनचा डेटा तू इथं टाकशील आणि दुसऱ्या सोल्युशनचा डेटा इथं टाकशील. लक्षात आलं का. कधी क्वेश्चन वाचायचा, क्वेश्चन मध्ये अशी वर्डिंग असेल सेम कंडक्टिव्हिटी सेल. जेव्हा जेव्हा क्वेश्चन मध्ये सेम कंडक्टिव्हिटी सेल अशी वर्डिंग दिसेल 100% तो क्वेश्चन या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह होतो. बघा
सेल कॉन्स्टंट तुम्ही इक्वेट करू शकता, म्हणजेच K1R1 इक्वल टू K2R2. तर हे 4 खूप महत्त्वाचे फॉर्म्युलेज, महत्त्वाचे रिलेशन्स बेस्ड अपॉन सेल कॉन्स्टंट आपण तयार केलेले आहेत. याच्यावर बरेच न्यूमरिकल प्रॉब्लेम्स तयार होतात. ठीक आहे का? घ्यायचे का लगेच न्यूमरिकल प्रॉब्लेम, म्हणजे क्लिअरिटी पण येईल. चला लगेच घेतो न्यूमरिकल प्रॉब्लेम, नोट करा. तर न्यूमरिकल प्रॉब्लेम नंबर 1 बघा. क्वेश्चन काय? द स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ 0.1 नॉर्मल KCl सोल्यूशन at 25 डिग्री सेल्सियस इज 0.0112 पर ओहम पर सेंटीमीटर. काय दिलं बघा. ठीक आहे. स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजे के दिलाय. किती दिला? 0.0112 पर ओहम पर सेंटीमीटर. ठीक आहे का? नॉर्मॅलिटी दिली 0.1. टेम्परेचर आपल्या कुठल्याच फॉर्म्युल्यामध्ये टेम्परेचर बसत नाही. ठीक आहे. परत काय बघा. द रेजिस्टन्स ऑफ सेल कंटेनिंग सोल्युशन ॲट सेम टेम्परेचर. रेजिस्टन्स दिला म्हणजे आर दिला. किती दिला? 55 ओहम्स. 55 ओहम्स. आपल्याला म्हणलंय व्हॉट इज द सेल कॉन्स्टंट. आपल्याला काय काढायचं आहे? बी काढायचं आहे. सेल कॉन्स्टंट बी काढायचं आहे. ठीक आहे. नॉर्मॅलिटीची गरजच नाही. बघ, तुला के दिला, आर दिला, तुला बी काढायचंय. हा क्वेश्चन बकऱ्याचा आहे. बकर बी इक्वल टू के आर. टाका व्हॅल्यूज. बी इक्वल टू के इंटू आर. नॉर्मॅलिटीची गरज नव्हती, अशीच दिलेली आहे, कन्फ्यूज करण्यासाठी दिली आहे. ठीक आहे का? व्हॉट इज के? 0.0112 इंटू 55 इंटू 55. आता याचं युनिट काय असेल बघा. हे पर ओहम पर सेंटीमीटर आहे. हे ओहम्स मध्ये गुणाकार आहे. पर ओहम आणि ओहम कट होईल. या कॅल्क्युलेशनचं युनिट असणार आहे पर सेंटीमीटर. हे सगळं कॅल्क्युलेशन परफॉर्म करा. हे सगळं कॅल्क्युलेशन परफॉर्म केल्यानंतर आपलं जे आन्सर मिळणार आहे ते आन्सर येतं बघा 0.616. 0.616 पर सेंटीमीटर. एवढं कॅल्क्युलेशन करा, येऊन जातं आन्सर. तुला क्वेश्चन लक्षात आला का? ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे का? गुणाकार भागाकार सगळ्यांना येत असतो, फॉर्म्युलाच कुठला घ्यायचा हे कळत नसतं. ठीक आहे का? ओके. के दिला होता, आर दिला होता, सेल कॉन्स्टंट काढायचं. सिंपल क्वेश्चन, व्हेरी सिंपल क्वेश्चन. नोट करा. 2nd क्वेश्चन. इफ 0.01 मोलार सोल्यूशन ऑफ एन इलेक्ट्रोलाइट हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 40 ओहम्स. रेजिस्टन्स दिलाय 40 ओहम्स इन ए सेल हॅव्हिंग सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट पण दिलाय. आपल्याला काढायचं आहे मोलार कंडक्टन्स. काय दिलंय हे बघू अगोदर. ठीक आहे. न्यूमरिकल सॉल्व करण्याची हीच स्ट्रॅटेजी असते रे. गिवन डेटा सांगून जातो की फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे. तर गिवन डेटा मी लिहितोय. मोलॅरिटी दिलंय, परत रेजिस्टन्स 40 ओहम्स रेजिस्टन्स दिलाय, परत सेल कॉन्स्टंट म्हणजे बी दिलंय 0.4. मला काय काढा म्हणलंय? मोलार कंडक्टन्स. चला थिंक करा, थोडंसं दिमाग लावायची गरज आहे. बघा, मोलॅरिटी, रेजिस्टन्स, सेल कॉन्स्टंट या 3 कंटेनिंग फॉर्म्युला, या 3 क्वांटिटीज असणारा फॉर्म्युला जिथून मला मोलार कंडक्टन्स काढता येईल. ठीक आहे का? असा फॉर्म्युला थिंक करा ज्यामध्ये हे दिसावं, हे दिसावं, हे दिसावं आणि हे काढता यावं. एकच फॉर्म्युला पाहिला आपण. लॅम्बडा एम इक्वल टू 1000 बी अपॉन एम आर. 1000 बी अपॉन एम आर. ठीक आहे का? पुट द व्हॅल्यूज 1000 इंटू आणि हाच फॉर्म्युला. कारण बघा तुम्ही डेटा बघा, हे 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 बघा पर सेंटीमीटर. सीजीएस दिलंय, सीजीएस दिलं ना, त्यामुळे बिंदासपणे मी म्हणलं ना तुम्हाला अगोदरच 99% क्वेश्चन हे सीजीएस युनिटच्याच फॉर्म्युल्याचे असतात. NCERT टेक्स्टबुकमध्ये सगळे क्वेश्चन्स ना याच फॉर्म्युल्यावरती बेस्ड आहेत, सीजीएस. ठीक आहे. 1000 इंटू बी किती दिलं? 0.4 डिवायडेड बाय मोलॅरिटी 0.01, आर किती? 40. हे सगळं कॅल्क्युलेशन करा. उत्तर येतं 1000. उत्तर काय येतं रे? 1000 येतं. बघ तू कॅल्क्युलेशन करून बघ. युनिट काय असेल? सीजीएस मध्ये डेटा टाकला होता, युनिट सीजीएस असेल. मोलार कंडक्टन्स इन सीजीएस युनिट सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. सिंपल क्वेश्चन होता, एकदम सिंपल. ठीक आहे ना? आलं लक्षात? चला पुढे जातोय. 3रा क्वेश्चन बघा. द रेजिस्टन्स ऑफ 1 नॉर्मल ॲसिटिक ॲसिड सोल्युशन इज 250 ओहम्स when measured in a cell of cell constant 1.15. the equivalent conductance. once again काय दिले बघू आपण. नॉर्मॅलिटी दिली आहे बघा 1,
रेजिस्टन्स दिलाय 250, ठीक आहे. सेल कॉन्स्टंट दिलाय तुला 1.15. तुला काय काढा म्हणलंय त्याने, इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स. चल थिंक कर. नॉर्मॅलिटी राहावं, रेजिस्टन्स राहावं, सेल कॉन्स्टंट राहावं आणि इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स काढता यावं, असा फॉर्म्युला आहे. आपण पाहिलाय इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स इक्वल टू 1000 B अपॉन NR. ठीक आहे. पुट द व्हॅल्यूज. लॅम्बडा इक्वल्स टू 1000 इंटू 1.15 अपॉन 1 इंटू आर. आर किती, 250. इथं 4चं डिव्हिजन जाते, 4ने याला गुण, 4.6 आन्सर येतं. 4.6 युनिट काय असेल, CGS युनिट ऑफ इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स. CGS युनिट ऑफ इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स काय असेल, सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोलच्या ऐवजी आता काय येतं, पर ग्राम इक्विव्हॅलेंट किंवा सिम्पली पर इक्विव्हॅलेंट. सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्राम इक्विव्हॅलेंट. ते ग्राम लिहावंच असं काही नाही हा, ग्राम न लिहिता पण चालतं. सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलेंट. आले ना दोन्ही क्वेश्चन लक्षात. गिवन डेटावरून ठरवलं आपण की फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे. मी मगाशी सांगितलं होतं, तुला जर समजा हा शॉर्टकट माहिती नसेल ना, विचार खूप जास्त करावा लागेल, ठीक आहे ना. म्हणून हे शॉर्टकट लक्षात ठेवायचे आहेत. नोट करा. पहा नेक्स्ट क्वेश्चन. 0.1 मोलार सोल्यूशन ऑफ एन इलेक्ट्रोलाइट AB placed in a conductivity cell with electrodes 4 सेंटीमीटर अपार्ट. म्हणजे 2 इलेक्ट्रोड्स मधलं अंतर दिलंय, L दिलंय, अँड इच विथ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इक्वल टू 2 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे 2 सेंटीमीटर स्क्वेअर, वॉज फाउंड टू हॅव रेजिस्टन्स 200 ohms. द मोलार कंडक्टिव्हिटी विल बी. मोलार कंडक्टिव्हिटी काढायची. बघा काय काय दिलंय आणि काय काढायचंय. डिस्टन्स दिले 2 इलेक्ट्रोड्स मधलं, म्हणजे L दिलंय मला किती रे, 4 सेंटीमीटर. L 4 सेंटीमीटर दिलं. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलाय मला 2 सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे. मला रेजिस्टन्स दिलेला आहे 200 ohms. 200 ohms दिला रेजिस्टन्स, मान्य. मला काय काढायचं रे, मला मोलार कंडक्टन्स काढायचं आहे. मोलार कंडक्टन्स काढायचं आहे. बघा आता थिंक करू मग, एवढ्या डेटावरून कसा क्वेश्चन आपला सॉल्व्ह होईल. हां, मोलॅरिटी पण दिली. हां, मोलॅरिटी इज ऑल्सो गिवन. मोलॅरिटी किती दिली बघा सुरुवातीला, 0.1. आपल्याला एवढा डेटा वापरून मोलार कंडक्टन्सची व्हॅल्यू काढायची. कशी काढता येईल थिंक करू. L आणि A दिलंय. L आणि A कशासाठी दिलं असेल रे तुला, सेल कॉन्स्टंट काढण्यासाठी. तर काय करा, अगोदर B काढा. B इक्वल टू L बाय A. B इक्वल टू L बाय A. सो 4/2. बघ L 4 A 2 किती येतं, 2 पर सेंटीमीटर. B काढला. आता थिंक करा, तुला B माहिती झालाय, BR आणि मोलॅरिटी. BR आणि मोलॅरिटीवरून मोलार कंडक्टन्स काढण्याचा फॉर्म्युला, एकच फॉर्म्युला पाहिला आपण. मोलार कंडक्टन्स इक्वल टू 1000 B अपॉन MR. मोलार कंडक्टन्स इक्वल टू 1000 B upon MR. Put the values. Put the values. Molar conductance equal to 1000 into B. B किती आला रे, 2 upon मोलॅरिटी किती दिली तुला, 0.1 इंटू रेजिस्टन्स किती दिला बघ, 200. ठीक आहे. आता बघा इथं डिव्हिजन जाते 5चं. 5 इंटू 2 10 झालं. 10 डिवायडेड बाय 0.1 किती येतं रे, 100. सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. CGS बघा फॉर्म्युला CGSचा ठेवला म्हणून येणारं उत्तर CGS युनिटमध्येच मिळेल ना रे. काय येतं आन्सर, 100 सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. बरोबर केलं का बघा. हे 200 न इथं डिव्हिजन केलं, 5 आलं. 5 इंटू 2 10. 10 डिवायडेड बाय 0.1 इज 100. सो फायनल आन्सर इज 100. नोट करा. पुढचा क्वेश्चन भारी क्वेश्चन आहे हा. रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टिव्हिटी सेल फिल्ड विथ ए सोल्यूशन ऑफ एन इलेक्ट्रोलाइट ऑफ कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार इज 100 ohms. एक कंडक्टिव्हिटी सेल आहे, त्या सेलमध्ये 0.1 मोलार काहीतरी सोल्युशन भरलंय, त्याचा रेजिस्टन्स किती आहे, 100 ohms आहे. द कंडक्टिव्हिटी ऑफ दिस सोल्युशन इज 1.29. म्हणजे त्या सोल्युशनचा K दिलाय. कोणत्या
0.1 मोलारचा. कंडक्टिव्हिटी म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स, मान्य आहे? ओके. रेजिस्टन्स ऑफ सेम सेल, हे खूप महत्वाचं. त्याच सेलमध्ये दुसरं सोल्युशन भरलंय 0.02 मोलार, तेव्हा रेजिस्टन्स किती आहे रे? 520 ओहम्स आहे. तेव्हा रेजिस्टन्स किती आहे? 520 ओहम्स आहे. आपल्याला प्रश्न काय बघा, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलार सोल्युशन. 0.02 मोलारचा आपल्याला काय काढायचं आहे? मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजेच मोलार कंडक्टन्स काढायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन किती भारी आहे बघा. डेटा 0.1चा पण दिलाय काही आणि काही 0.02चा पण दिलाय, पण क्वेश्चन आहे 0.02 मोलार सोल्युशनच्या मोलार कंडक्टन्सचा. ठीक आहे. बघा मी काय करणार आहे ते सांगतो. मी अल्टिमेटली फॉर्म्युला वापरण्याचा प्रयत्न करणार आहे 1000 K अपॉन मोलॅरिटी, जे मला दिसते त्या बेसिसवर. मला मोलॅरिटी तर दिलेली आहे, मला याचा मोलार कंडक्टन्स काढायचा ना, मला मोलॅरिटी दिली आहे 0.02, मला के दिलेला नाही, मला के दिलेला नाही. मग काय करू? मला तर के दिलेला नाही. मग आपण काय करू? के काढण्याचा प्रयत्न करू. आपल्याला जर के काढता आला, आपल्याला इझिली क्वेश्चन सॉल्व होईल. ठीक आहे का? मान्य आहे का? ओके. बघा मी काय करतो आता. सेम कंडक्टिव्हिटी सेल म्हणलंय. मी मगाशी एक नोट सांगितली होती, एवढा गिवन डेट आहे. आठवा थोडंसं, आपण एक नोट पाहिली होती, मी तिथं लिहिलेलं आहे फॉर टू सोल्युशन फिल्ड इन सेम कंडक्टिव्हिटी सेल. मी काय करू शकतो रे? फॉर्म्युला काय लिहू शकतो? K1R1 इक्वल टू K2R2. जेव्हा दोन सोल्युशन्स एकाच कंडक्टिव्हिटी सेलमध्ये भरले जातात तेव्हा त्यांचे सेल कॉन्स्टंट इक्वेट करता येतात. म्हणजे B1 इक्वल टू B2 करता येतं. हे B1 आहे, हे B2 आहे. ठीक आहे. आता ही बाजू म्हणजे 0.1 मोलार, ही बाजू म्हणजे 0.02 मोलार. बघा आता K, याचा K किती आहे रे? 1.29. 1.29. ठीक आहे. याचा R बघा 100 इक्वल्स टू, याचा के काढायचा आहे आपल्याला, K2 म्हणतो मी याला. याचा R किती दिला रे? बघ 520. किती दिला? 520. ठीक आहे. आता तू जर हे सॉल्व केलंस K2 साठी तर तुला उत्तर मिळतं 0.248 सायमन पर मीटर. आता हे कसं काय सांगा सर? सिंपल आहे. जे युनिट डाव्या बाजूचं ना केचं, तेच उजव्या बाजूचं ना. बघ हा के सायमन पर मीटर मध्ये दिसतोय तुला, म्हणजे नक्कीच इकडचा के कशात येणार आहे? सायमन पर मीटर मध्ये येणार आहे. जर समजा तुला हे सायमन पर सेंटीमीटर दिलं असतं तर या सोल्युशनचा के पण सायमन पर सेंटीमीटर आला असता. लक्षात आलं का? सिन्स दिस के इज इन सायमन पर मीटर, दिस के वी विल हॅव इन सायमन पर मीटर. ठीक आहे का? पण लक्षात ठेवा आता मोलॅरिटी असणारा फॉर्म्युला सीजीएस सिस्टीमचा आहे का एसआय सिस्टीमचा आहे? सीजीएस सिस्टीमचा आहे का एसआय सिस्टीमचा आहे? दॅट फॉर्म्युला इज ऑफ सीजीएस सिस्टीम. मोलॅरिटी असणारा फॉर्म्युला, 1000 असणारा फॉर्म्युला. ठीक आहे. आता हे सायमन पर मीटर सीजीएस का एसआय? ऑफकोर्स एसआय. मीटर दिसते ना, मग आपण काय करू? याला सीजीएस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. देअरफॉर के फॉर 0.02 मोलार सोल्युशन इक्वल टू 0.248 सायमन पर मीटर आहे ना. आता मी याला कन्वर्ट करणार आहे सायमन पर सेंटीमीटर मध्ये. सायमन पर सेंटीमीटर मध्ये. चला थिंक करा बरं, हाऊ टू कन्वर्ट पर मीटर इंटू पर सेंटीमीटर. सायमन तर कॉमनच आहे ना. मला सांगा मीटरचं सेंटीमीटर कसं करता? मीटरचं सेंटीमीटर करताना तुम्ही 100 न मल्टिप्लाय करता. मीटरचं सेंटीमीटर करताना तुम्ही 100 न मल्टिप्लाय करता. पर मीटरचं पर सेंटीमीटर करायचंय, पर मीटरचं पर सेंटीमीटर करायचंय, 100 न डिवाइड करायचं. पर मीटरचं कन्वर्जन पर सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी 100 न डिवाइड करायचं. वाटलं तर हा कन्वर्जन फॅक्टर लिहून ठेवा. 1 पर मीटर इक्वल्स टू 10⁻⁻² पर सेंटीमीटर. पर मीटरचं पर सेंटीमीटर करताना 100 न डिवाइड करणे म्हणजेच 10⁻⁻² न मल्टिप्लाय करणे. हा कन्वर्जन फॅक्टर कुठंतरी लिहून ठेवा. आता हा कन्वर्जन फॅक्टर मी वापरायलो, मला मिळतं 0.248 इंटू 10⁻⁻². 10⁻⁻² सायमन पर सेंटीमीटर. संपला आता. ठीक आहे. आता आपल्याला के मिळाला.
इझिली मोलार कंडक्टन्स काढू शकतो आपण. देअरफोर मोलार कंडक्टन्स ऑफ 0.02 मोलार सोल्युशन इक्वल्स टू फॉर्म्युला लॅम्बडा एम इक्वल्स टू 1000 K अपॉन मोलॅरिटी, 1000 K अपॉन मोलॅरिटी. ठीक आहे का. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकूत. सो मोलार कंडक्टन्स इक्वल टू 1000 इंटू, चला के काढलाय तुम्ही आता, किती आलाय बघा 0.248 इंटू 10⁻⁻². सायमन पर सेंटीमीटरच लागतं ना 1000चा फॉर्म्युला असल्यानंतर, के इन सायमन पर सेंटीमीटर, CGS तेच केलं आपण, डिवायडेड बाय मोलॅरिटी, मोलॅरिटी 0.02. आता हे सगळं कॅल्क्युलेशन परफॉर्म केल्यानंतर उत्तर मिळतं 124 सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल, सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. पण आता इथून पुढे एक ट्विस्ट आहे. दिलेलं जे ऑप्शन आहे ते सायमन सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये नाही, दिलेलं ऑप्शन आहे सायमन मीटर स्क्वेअर पर मोल मध्ये. म्हणजे त्यांनी ऑप्शन SI सिस्टीम मध्ये ठेवलंय. मग आता मला काय करावं लागेल, सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोलचं कन्वर्जन सायमन मीटर स्क्वेअर मध्ये करावं लागेल. आता बघा सायमन सायमन तर सेम आहे, पर मोल पण सेम आहे. इन शॉर्ट वी हॅव टू कन्वर्ट सेंटीमीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये करताना काय कन्वर्जन फॅक्टर, आपण कन्वर्जन फॅक्टर कुठंतरी लिहून ठेवा रे. ठीक आहे, कुठंतरी लिहून ठेवा. बघा इथं लिहितोय मी 1 सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल टू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. हे लिहून ठेवा कुठंतरी. 1 सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल टू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर मी तो फॅक्टर वापरायलो. सो इट विल बी 124 इंटू 10⁻⁻4 सायमन मीटर स्क्वेअर पर मोल. दॅट इज युअर फायनल आन्सर. ते आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, लक्षात आला का क्वेश्चन. बघा परत एकदा थोडक्यात सांगतोय, क्वेश्चनमध्ये वेगळेपणा काय आहे. 0.1 मोलार एक सोल्युशन आहे, 0.02 मोलार हे दुसरं सोल्युशन आहे, पण दोन्ही एकाच सेलमध्ये भरलेले आहेत. सेम सेल म्हणलंय म्हणूनच हा क्वेश्चन सॉल्व्ह झालाय, कारण आपण दोघांचे सेल कॉन्स्टंट इक्वेट केले, B1 इक्वल टू B2. ठीक आहे, K1 R1 इक्वल टू K2 R2. आपल्याला 0.02 मोलार सोल्युशनचा मोलार कंडक्टन्स काढायचा होता, पण आपल्याला माहिती आहे मोलार कंडक्टन्स काढताना मला K लागतो, तर मी K काढण्याचा प्रयत्न केला. K मिळाला होता मला 0.248 सायमन पर मीटर, पण मी काय केलं त्याला CGS मध्ये म्हणजे सायमन पर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं. त्यासाठी एक कन्वर्जन फॅक्टर वापरला. मी सांगितलंय 1 पर मीटर इक्वल टू 10⁻⁻2 पर सेंटीमीटर. हे मिळालं. पुढे मोलार कंडक्टन्स काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला तुम्ही का वापरताय, कारण मला मोलॅरिटी दिली आहे ना. मोलॅरिटी असणारा मोलार कंडक्टन्सचा एकमेव फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युला आहे CGS. म्हणजे मला K सायमन पर सेंटीमीटरच टाकावा लागतो, म्हणून एवढा आटापिटा झाला. ठीक आहे, मग इथून काढलेला आन्सर पण CGS मिळालं, सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल, पण दिलेलं ऑप्शन आहे सायमन मीटर स्क्वेअर. मग शेवटी हा कन्वर्जन फॅक्टर एक वापरला. या क्वेश्चन सॉल्विंगमध्ये बघा मी 2 कन्वर्जन फॅक्टर वापरलेत, लिहितोय मी. 1 पर मीटर इक्वल्स टू 10⁻⁻2 पर सेंटीमीटर, हा एक कन्वर्जन फॅक्टर वापरला होता मी. ठीक आहे, आणि हा दुसरा कन्वर्जन फॅक्टर. ओके, सो फायनल आन्सर 124 इंटू 10⁻⁻4 सायमन मीटर स्क्वेअर पर मोल. ठीक आहे, तर आज बघा आपण भरपूर डिस्कशन केलेलं आहे. इक्वॅलंट कंडक्टन्स म्हणजे काय पाहिला, सेल कॉन्स्टंट म्हणजे काय पाहिला, सेल कॉन्स्टंटशी कनेक्टेड बरेच फॉर्म्युलेज तयार केले, आणि त्या फॉर्म्युल्यावर न्यूमरिकल प्रॉब्लेम देखील तयार केले. ठीक आहे का. तर जेवढे फॉर्म्युलेज मी आज टीच केलेले ते व्यवस्थित लक्षात ठेवा. जेवढे क्वेश्चन्स घेतले ते तुम्ही एकदा तुमच्या लेवलवर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आता एक DPP देणार आहे मी, त्या DPP मध्ये अशा प्रकारचे भरपूर क्वेश्चन असतील, त्या DPPचं सोल्युशन देखील देणार आहे. ती पूर्ण DPP तुम्हाला सॉल्व करायची. ओके, ठीक आहे, चला पुढच्या क्लासमध्ये भेटूत, नवीन कॉन्सेप्ट शिकूत. ओके, थँक्यू.